मंडळी, आता वळूया आजच्या बडे मुद्देच्या या चर्चेच्या मुद्द्याकडे। मुद्दा हाच आहे, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचा। एका अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला झाला म्हटल्यावर स्वाभाविकपणे एकच खळबळ उडाली, कारण हा हल्ला मुंबईत झाला। पोलिसांनी तपास सुरू केला। प्रश्न होता, हल्ला कोणी केला, का केला, कसा केला आणि हेतू काय होता, वगैरे वगैरे वगैरे। पोलीस तपासाला लागले, पण तेवढ्यात राजकीय नेत्यांनी आपापल्या थेरी मांडायला सुरुवात केली। पोलीस अंधारात चाचपडत होते, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना काहीतरी सापडलं आणि ते म्हणाले की हल्ल्याला धार्मिक रंग आहे। त्यांनी कट्टरतावाद्यांकडे बोट दाखवत नवा ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला। त्यात काँग्रेसचे खासदार प्रताप गडी आले। त्यांनी हल्ल्याला धार्मिक द्वेषाशी जोडण्याचं काम केलं। पण अशा प्रकारचा जो प्रकार घडला, जो हल्ला घडला, त्यातून प्रत्येक गोष्टीत जात आणि धर्म शोधणं योग्य आहे का? पोलिसांच्या तपासाच्या आधीच एखादा नॅरेटिव्ह सेट करण्याचा हा प्रयत्न आहे का? धार्मिक रंग द्यायला इतके उतावीळ आपले नेते का असतात? अशा अनेक प्रश्नांची चर्चा सुरू झाली आहे। चर्चा व्हायलाच हवी, म्हणूनच आपण आज चर्चा करण्यापूर्वी काही सवाल या निमित्तानं जे उपस्थित झालेत ते सवाल कुठले जाणून घेऊया आणि मग आपण चर्चेला सुरुवात करूया। बघा, बडे मुद्देच्या या चर्चेमध्ये आपण आज सैफवरच्या हल्ल्याला धार्मिक रंग देणं योग्य आहे का हा सवाल उपस्थित करतोय। आपला सवाल हा सुद्धा आहे की आज हल्ला धार्मिक द्वेषातून झाल्याचा जो आरोप करण्यात आलेला आहे त्यात खरंच तथ्य आहे का? एक प्रकारे सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबियांच्या बद्दल जे वातावरण निर्माण केलं गेलं, धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, त्यात तथ्य आहे का? तपासाच्या आधी निष्कर्ष काढणं कितपत योग्य आहे? कारण पोलिसांना अजून त्याचा चेहरा सुद्धा माहीत नव्हता, तोपर्यंत हेतू स्पष्ट समोर सांगणं हे कितपत योग्य आहे? धार्मिक द्वेषाची थिअरी खरी आहे की केवळ तो एक नॅरेटिव्ह आहे? एकदा नॅरेटिव्ह सेट झाला की पुन्हा पुढची चर्चा चालू राहते, हा त्याच्या मागचा उद्देश आहे का? सैफवरच्या हल्ल्याचा मुख्य उद्देश तरी नेमका काय आहे याचा प्रश्न हा सगळ्यांना पडलेला आहे। त्याचं उत्तर हवं आहे आणि ते उत्तर आपल्याला पोलीस तपासातून मिळू शकतं। सैफवर हल्ल्याची कुठली थिअरी खरी आहे? कारण बिश्नोई गँग पासून ते धार्मिक द्वेषाच्या मुद्द्यापर्यंत अनेक थिअरी मांडल्या जात आहेत आणि पोलीस सांगतायत की हे तर चोरीच्या उद्देशाने झालं। खरं काय हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे। या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण चर्चा करूया। आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत या चर्चेमध्ये थोड्याच वेळात सहभागी होणार आहेत राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम। आता आपल्यासोबत भाजपचे आमदार नेते प्रसाद लाड आहेत। प्रसादजी, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्याताई चव्हाण आहेत। विद्याताई, तुमचंही स्वागत। आणि आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आहेत। अमोलजी, तुमचंही स्वागत। या चर्चेची सुरुवात अमोलजी तुमच्यापासून। खरं तर तुम्ही सत्ताधारी आहात, तुमच्याकडे माहिती जास्त असू शकते इतरांपेक्षा। सैफ अली खानवर झालेला हा हल्ला अतिशय दुर्दैवी आहे, पण या हल्ल्याचा नेमका उद्देश काय आहे हे सांगताना विरोधक असं म्हणतायत की याला धार्मिक रंग आहे। तुमच्यापर्यंत अशी काही माहिती आहे का? खरंच धार्मिक अंगाने काही आतापर्यंत आढळून आलंय का? तुम्ही तुमच्या संपूर्ण निवेदनामध्ये एक गोष्ट नक्की सांगितली की अशा प्रकारचा चाकू हल्ला झाल्यानंतर त्या तपासही पोलिसांचा अजून नीट झाला नाही। पहिलं काय त्याच्यामध्ये बाहेर येतं हे पण पोलिसांना नीट तपासता आलं नाही। तितक्यातच फक्त मीडियामध्ये चर्चेत राहणारे एक महान नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून त्याला जातीय पाटाचं पाणी पाजण्याचा प्रयत्न केला। प्रश्न असा आहे की त्यांनी त्याच्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं म्हणून त्याला मारायला कोणीतरी आलं। नंतर कोणी म्हणतंय की त्याच्यामध्ये जातीय विद्वेष आहे। ह्या असं वाटते की फार खुडचट, बावळट आणि बुद्धीला किवील अशा कल्पना आहेत। एक गोष्ट खरी आहे की 1 कोटीच्या खंडणीकरता तो संबंधित आरोपी तिथे आला होता। सुरक्षा व्यवस्था भेदून त्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला, त्यांच्यावर चाकू हल्ला केला, त्यांना 3-4 वार झाले आणि आता ते ऍडमिट आहेत। आता उद्या डिस्चार्ज होईल, एवढंच तेवढं आहे। बाकी वडाची साल पिंपळाला लावण्याचा जो काही प्रकार सुरू आहे संजय राऊतांपासून जितेंद्र आव्हाडांपर्यंत, कायदा सुव्यवस्था आता बिघडली, महाराष्ट्र आता एकदम हे झाला, या फालतूपणाच्या गोष्टी आहेत। माझी विलास सर तुम्हाला खरोखर विनंती आहे, महाराष्ट्रामध्ये खूप प्रश्न महत्वाचे आहेत। नाफेडची, शेतकऱ्याची सोयाबीनची खरेदी असेल, कपाशीची खरेदी असेल, ह्या अशा महत्वाच्या ज्वलंत प्रश्नावर जरा विरोधकांनी बोललं पाहिजे। आता तुम्ही मस्साजोगचं प्रकरण बघा, काल सकाळपर्यंत फक्त वाल्मिक करारवर मीडिया फिरत होता, फक्त वाल्मिक करार, पहिल्या सुरुवातच्या ब्रेकिंग पासून शेवटच्या ब्रेकिंग पर्यंत। आज आता सैफ अली खानच्या निमित्तानं वाल्मिक करार मागं पडलाय।
आणि सैफ अली खान पुढे आलाय. हम्म. सैफ अली खानवर एक त्यांच्यावर तो हल्ला झाला त्याचं कोणी समर्थन करतच नाही, हा. पण यामुळे अख्खा महाराष्ट्रात असुरक्षित आहे. माझं म्हणणं असं आहे की धनंजय देशमुखांची हत्या असेल किंवा आज सांगलीमध्ये एका व्यापाऱ्यावर झालेला जीवघेणा हल्ला असेल, हम्म. काल परवा धाराशिवमध्ये एक झालेली घटना असेल, ह्या घटना निश्चितच महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत. मग पण ज्या त्याबद्दल बोलायचं नाही का अमोलजी? बोलू का? हा बोला. मी एक प्रश्न नाही विचारला तुम्हाला, मग त्याबद्दल बोलायचं नाही का? नाही नाही, बोललं पाहिजे, मी कुठं नाही म्हणतोय, हा. बोललं पाहिजे, पण ज्या पद्धतीनं आज पूर्ण फोकसच सैफ अली खानवर आहे. सैफ अली खानच्या या आता रजा मुराद बोलतायत, ममता कुलकर्णी बोलतायत. का हो रजा मुराद, तुम्हाला मस्ताजोगची सरपंच हत्या झाली त्यावेळेस नाही का हो बोलावं वाटलं? का तुम्हाला असं म्हणजे बॉलिवूडच्या लोकांचा जीव तो जीव आणि सर्वसामान्यांचा तो जीव नसतो? सामान्य लोकांवर असे अनेक तुम्हाला भटक्या विमुक्त जातीचे लोक सांगतोय मी की ज्यांच्या दगडानं ठेचून मारलं जातं. आज काल परवा एक सळईचा ट्रक तुम्हीच दाखवलं न्यूज 18 अख्खा एका धार्मिक कार्यक्रमात गेलेलं अख्खे मित्रच्या मित्र संपून गेले. ह्या बातम्या शॉर्ट मेमरीमध्ये 10 ते 5 मिनिटच चालतात मीडियावर. आणि सैफ अली खानचं तुम्ही किती बळे जाऊ आणखी किती त्याला हे करणार आहात? एक गोष्ट आहे की जो आरोपी सापडला, ट्रेस केला गेला, तो सापडला, आणखी त्याचे धागेदोरे काय असतील ते सापडतील. त्यांनी पैशासाठी हल्ला केला हे पोलीस पड्यात झाला, विषय संपला ना. परत त्याला जातीचा रंग नाही त्याच्या माग आता ते जितेंद्र आव्हाडांना काही धंदा नाही, त्यांना उठलं सुटलं आणि ते ट्विट रात्री 9 नंतर करतात. त्याच्यामुळे आता त्या आडून मग सरकार दोषी आहे, सरकारने यांना पाठीशी घातलंय, सरकारने काय चाललंय हे मला असं वाटते हा चर्चेचाच विषय असू शकत नाही. सैफ अली खान हा विषय चर्चेचा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून असू शकत नाही. बरं, मग मला विद्याताई तुम्हाला हेच विचारायचं आहे की हा मुद्दा चर्चेचा बनवतोय कोण? ते म्हणतायत वडाची साल पिंपळाला जोडण्याचा हा प्रयत्न आहे आणि एक त्यांच्या भाषेत सांगायचं तर नेरेटिव्ह सेट करण्याचा हा प्रयत्न आहे. खरंच विरोधकांकडून असं केलं जातंय का? मी सांगतो ना, मेटकरींच्या या मताशी मी सहमत आहे की मीडिया एखादी बातमी जर दिवसभर दाखवायची असेल तर तीच बातमी कशी दाखवतं याचं आपण एक बघितलं पाहिजे की गेले 15-20 दिवस, महिनाभर जवळजवळ कुठल्या बीडच्या बातम्या त्या महत्वाच्याच होत्या. ती हत्या निगृण होती आणि तशा प्रकारे जोपर्यंत आरोपी पकडले जात नाही त्यांचं हे करणं, पाठपुरावा करणं बरोबर होतं. आज सकाळपासून आपण सैफ अलीच्या बातम्या बघतोय. म्हणजे मीडिया संपूर्ण सगळ्या चॅनलवर, तुमच्याच चॅनलवर नाही, सगळ्या चॅनलवरती आपण या बातम्या बघतोय. तर मीडियाने एकच बातमी किती वेळ फोकस करायची? म्हणजे वर्तमानपत्रामध्ये पण प्रत्येक बातमीची स्पेस असते, जागा असते. फ्रंट पेजवर कुठली, सेकंड पेजवर कुठली, थर्ड पेजवर कुठली, किती कॉलम्स करायची, काय करायची हे त्यांचं ठरलेलं असतं. तसं चॅनलवरती मात्र असं आपल्याला बघताना दिसत नाही. सारखी एक बातमी म्हणजे ती सकाळपासून ते रात्रीपर्यंत ती चाललेली असते. मला असं वाटतं दरवेळेस प्रेक्षक किंवा वेगवेगळे असतील म्हणून ते सारखं त्यांचं रिपिटेशन होत असेल, परंतु हे नॅरेटिव्ह सेट करणं जे तुम्ही विरोधकांवरती ढकलताय त्याच्यापेक्षा मला असं वाटतं मीडियाची जबाबदारी ही खूप मोठी आहे आणि चॅनलने पण आपण किती वेळ कुठली बातमी दाखवायची याला पण काहीतरी हे ठरलं पाहिजे. तुमचं जे काय आहे ते गणित मला माहित नाही त्याचं काय, परंतु एकाच बातमीला किती वेळ दाखवायचं हे सुद्धा चॅनलवाल्यांनी ठरवलं पाहिजे. एका चॅनलवरती सुरू झालं की ते सगळ्या चॅनलवर तीच बातमी दाखवली जाते. नाही नाही नाही, मी याच्यातल्या काही गोष्टी स्पष्ट करतो, काही गोष्टी तुम्हाला स्पष्ट करतो. सैफ अली खान हा अभिनेता आहे. तो मुंबईतल्या अतिशय सुरक्षित अशा ठिकाणी राहतो, जिथं सगळ्यात हाय प्रोफाईल लोक राहतात तिथं राहतो. एखाद्या सामान्य माणसावरती चाकू हल्ला होणं, सैफ अली खानवर चाकू हल्ला होणं याच्यात फरक आहे. जर अतिशय सिक्युरिटी असलेल्या ठिकाणी जर अशा प्रकारे त्याच्या जीविताला धोका होत असेल तर तो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बनतो. शरद पवार साहेब म्हणतात की परिस्थिती गंभीर बनत चाललेली आहे आणि आता या सगळ्याबद्दल सरकारनं केलं पाहिजे. आज दिवसभरामध्ये 100 गोष्टी एकाच बातमीच्या संदर्भातल्या आल्या. तुमचे 10 नेते बोलले, इकडचे 10 नेते बोलले, त्या तपासातल्या सगळ्या बाजू समोर आल्या, ते दाखवत राहणं हे आमचं काम आहे. जे घडतंय आणि असं नाही की आज दिवसभरात तीच बातमी येते, पण दिवसभर वेगवेगळ्या बातम्या सुद्धा आहेत आणि त्या सुद्धा आम्ही दाखवतोय. पण आज हा मुद्दा चर्चेला घेण्याचं कारण असं आहे की प्रत्येक गोष्टीत जात आणि धर्म कशासाठी? ठीक आहे, माध्यमांनी ती बातमी दाखवली, मग विरोधक या गोष्टीला जाती आणि धर्माच्या रंगातून का बघतायत? का त्याला तपास
ते पोलीस तिथं पोहोचले नाहीत तोपर्यंत त्याचा हल्ला का झाला हा निष्कर्ष काढणं हे राजकीय नेत्यांचं काम आहे का? मग माध्यमांनी त्याच्याबद्दल सवाल विचारायचा नाही का? सॉरी, माझं बोलता निवेदन जरा बोलता मोठं झालं. एखादं बोलता बोलता एखादं जर काय समजा धर्माच्या जातीच्या नावाने काही निघून गेलं की तोच एक धागा पकडून फक्त तो नेता तेवढंच बोलला हे दाखवणं चुकीचं आहे. मुंबईच्या लोकल ट्रेन मधनं रोज 11 माणसं अपघातग्रस्त होतात, मृत्यू पावतात मग आणि अनेक त्याच्याबद्दल एखादं लोकांचे ट्विट हातपाय करायला पाहिजे ना तुटतात. ताई. तुमच्या परंतु मी नेत्यांना गेले तुमच्या अनेक एवढ्या वर्ष वरिष्ठ नेत्यांनी त्याच्याबद्दलचं एखादं ट्विट करायला हवं. त्यांना मी का गेले वाटतं अनेक की वर्ष ह्याच गोष्टीमधलं एखादं ट्विट करावं म्हणून? मीडियाने जर हे दाखवलं तर मला असं वाटतं मध्य रेल्वे असेल, पश्चिम रेल्वे असेल, याच्यामध्ये सुधारणा होईल. काही चांगला कार्यक्रम मीडियाला निश्चित घेता येईल. पण राजकीय लोक एकमेकांवर चिखलफेक करतात, नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी असं काहीतरी बोलतात. आता पवार साहेब जे बोलले की कायदा सुव्यवस्था ढासळत चालली, आता हे संपूर्ण महाराष्ट्रात ढासळत चाललेलीच आहे ना, त्याच्यात काही खोटं नाहीच आहे ना. परंतु त्याच्यामध्ये धर्म ठीक आणणं, आहे आता तुम्ही प्रसादजी, कायदा आणि सुव्यवस्थेच्या बद्दल आज विरोधकांकडून अगदी शरद पवार साहेबांपासून ते सगळे नेते बोलतायत आणि सांगतायत की मुंबई सेफ नाहीये. खरं तर ते शब्दात कॉइन करण्याची काही आवश्यकता नाहीये. पण आज ज्या प्रकारे विरोधकांकडून सातत्यानं मसाजोग, बीड ते बांद्रा हीच परिस्थिती असं त्यांचं म्हणणं आहे. खरंच राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय का? मंत्री महोदय येणार आहेत, पण तरी मी तुम्हाला प्रश्न विचारतो. विलासजी, पहिली गोष्ट तर आपण या बडे मुद्देमध्ये हा विषय जो मांडला तो धार्मिक रंग हा विषय सोडून मला वाटतं की दोन्ही वक्ते बोलले. खऱ्या अर्थाने मला वाटतं की अमोल मिटकरीजींना जो विषय सांगायचा होता तो भावनिक होता, पण त्यानंतर त्याचा रंग, त्या विषयाचा रंग बदलला. खरं सांगायला गेलं तर जितेंद्र आव्हाड ज्या बाबतीसाठी प्रसिद्ध आहे, ज्या त्यांच्या मुंबऱ्या मतदारसंघातून ते निवडून येतात, त्या धार्मिक रंग देण्याचा जे प्रयत्न करतात, ज्या समाजाचं ते नेतृत्व करतात, त्या समाजाला खुश करण्यासाठी जितेंद्र आव्हाडांचं हे ट्विट होतं असं माझं स्पष्ट आणि पहिलं मत आहे, जे अतिशय चुकीचं होतं. राहिला सवाल चॅनलवर कोणी किती काय दाखवावं हा चॅनलचा प्रश्न आहे, कारण त्या बातमीचं गांभीर्य तेवढं असतं, त्याचा टीआरपी तुम्हाला मिळत असतो, त्यामुळे तुम्ही करता त्यामध्ये आम्हाला काही पडायचं नाहीये. पण मला एवढंच आपल्याला या माध्यमातून सांगायचं आहे की एक घटना जी घडली ती अतिशय वाईट होती. सैफ अली खान सारखा अतिशय चांगला प्रतिष्ठित कलाकार, ज्याचे वडील देखील या देशाच्या क्रिकेट टीमचे कॅप्टन राहिले आणि नवाब म्हणून त्यांचा जन्म या देशामध्ये झाला, त्या कुटुंबातनं ते येतात, तर त्याच्यावर हल्ला झाला हे अतिशय चुकीचं होतं. पण एका हल्ल्यामुळे मुंबई काहीतरी फार अनसेफ झाली आहे, मुंबई दहशतवादाखाली गेली आहे, हे पवार साहेबांचं उत्तर देखील मीडियाला देणं हे मला वाटतं राजकीय रंग दिल्यासारखं उत्तर होतं, ज्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील त्याचं उत्तर दिलं. मला वाटतं की अशा परिस्थितीमध्ये पवार साहेब देखील 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले. अशा प्रकारे त्याचं मुलाचं नाव तैमूर ठेवलं म्हणून त्याच्यावर हल्ला झाला हा आव्हाडांचा प्रश्न आहे. तर मी जितेंद्र आव्हाडांना म्हणूनच तुम्ही जर पाहिलं तर ट्रोल केल्यानंतर लक्षात येईल त्यांना जितेंद्रच्या जागी जितुद्दीन म्हणतात. त्यामुळे आव्हाडांकडे एवढं गांभीर्याने घेण्याचा प्रश्न नाही. आणि पवार साहेबांच्या प्रश्नावरती मी एक गोष्ट बोलू इच्छितो की ज्या वेळेला 2019-20 मध्ये मनसुख हिरेंची हत्या झाली, अंबानीच्या घराखाली जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या, कोविडच्या काळात हे कृत्य घडलं, तेव्हा शरद पवार साहेबांनी अवाक शब्द काढला नाही की राज्याची कायदा सुव्यवस्था चुकीची होती म्हणून. आणि आज एक सैफ अली खान वरती हल्ला झाल्यानंतर राज्यातल्या जनतेने त्यांना नाकारल्यानंतर आता विरोधकांनी खरी तर जी अमोल मिटकरी जे बोलले त्याला मी समर्थन करतो की अनेक प्रश्न आहेत, या प्रश्नावर देखील बोललं पाहिजे. जसं आता विलास आपण देखील म्हणालात की रोज 11 लोक जर म्हणत असतील तर आमच्यासारखे नेते त्याचा ट्विट का करत नाही, आमच्यासारखे नेते रेल्वेकडे का भांडत नाहीत, आमच्यासारखे नेते किंवा विरोधकांचे नेते या विषयावर बोलत का नाही. हा विषय गांभीर्याचा आहे, परंतु कुठल्याही विषयाला जातीय रंग द्यायचा. मग सलमान खान वरती हल्ला झाला, तो मुसलमान आहे म्हणून झाला, मग विष्णोईने केला, त्याच्या मागचं कारण देखील विष्णोईने सांगितलं. एका चॅनलवरतीच मी ते पाहिलं होतं की ज्यामध्ये तो म्हणतो विसरून गेले का काळवीट प्रकरणात त्याच्यावरती हल्ला, काळवीट प्रकरणामुळे त्याच्या धर्माचा विद्याताई काय म्हणालात? नाही, मी म्हटलं प्रसाद लाडजी इतक्या लवकर सगळं विसरून गेले का? 2 महिन्यापूर्वी निवडणुका 1.5 महिन्यापूर्वी झाले, तेव्हा त्यांनी सगळ्या देशातले, सगळ्या राज्यातले महत्वाचे मुद्दे
शेतकऱ्यांच्या कापसाचा भाव असू दे, सोयाबीनचा भाव असू दे, किंवा महिलांवर होणारे अत्याचार असू दे, लहान मुलांचं लैंगिक शोषण असू दे, हे सगळं बाजूला ठेवून एक है तो सेफ है, कटेंगे तो बटेंगे, या घोषणा कोणी दिल्या होत्या? हे नेरेटिव्ह सेट नाही तुम्ही नाही, करता विद्याताई आणि विद्याताई धर्मांधपणाने बोलणं विद्याताई तुम्ही करता आणि आज तुम्ही विद्याताई शरद विलास, पवारांच्या मला नावाने वाटतं तोंड की चूक घेताय. प्रसाद विलास, लाड मला शरद वाटतं की या पवारांवर एवढे का विषयावरती चिडतात? त्याची चर्चेसाठी अंदर की परत एकदा बात मला ताईंबरोबर माहिती आहे बसावं सगळी. लागेल. हा हा ताईंना काय झालंय, त्यामुळे आता खांब फुटलाय, त्यामुळे राज्यामध्ये सरकार आलं नाही. हम्म, शरद पवारांना EVM वर महाराष्ट्रातल्या सरकार जनतेने आलं त्यांची हो. जागा दाखवली EV हम्म. आणि अहो, प्रसाद लाड एक आणि जण बोलूया अकेला आपण. देवेंद्र हा. क्या करेगा, हे अकेला देवेंद्र काय करेगा, ह्या लोकांना यांची जागा दाखवून दिली. हम्म. त्यामुळे ताईंचा अकेला आता देवेंद्र तळपायाची आग EVM पे मस्तकात आया गेलेली है. आहे. त्यामुळे हे तुझी मुद्दे, काही आग बिग जात एक नाही आहे तो सेफ मस्तकात. आहे आजही आम्ही म्हणतोय, तुमची एक आहे तो तुमची सेफ आहे आम्ही शरद आजही म्हणतोय. पवारांवरती एवढा का आम्ही राग आहे तो त्याच्यावरती कळतोय भूमिकेवरती मला. ठाम आहोत, हिंदुत्वाच्या भूमिकेवरती ठाम आहोत. आम्ही आमचा मुद्दा कधीच सोडलेला नाहीये. परंतु तुम्ही सोडूच सैफ अली शकत खानवर नाही. झालेला हल्ला हा मुसलमान आणि हिंदूंचा हल्ला आहे, याला आमची मान्यता नाही. ते आता आम्ही एक आहे तो पोलिसांच्या सेफ आहे तपासात आजही म्हणतोय. ज्या पद्धतीमध्ये तुमचे नेते राहुल पण गांधी सेफ नाही शहरी ना. नक्षलवाद सेफ करतायत, नाही. ज्याच्यामध्ये शरद पवार त्यांची साथ देत आहेत, जितेंद्र आव्हाड सारखे नेते त्यांची साथ देत आहेत, संजय राऊत सारखे नेते साथ देत आहेत, आदित्य ठाकरे सारखे नेते साथ देत आहेत. शहरी नक्षलवादातून चायना असेल, पाकिस्तान असेल, या माध्यमातून एनजीओच्या माध्यमातून ताई आपण काय करता हे मला स्क्रीनवर सांगायला लावू नका. शहरी नक्षलवादामध्ये कोणाचे बोला, किती बोला. हात आहेत हे आमच्याकडे लाजू रिपोर्ट आहे. नका, स्क्रीनवर त्यामुळे सांगा. त्यामुळे तुम्ही शहरी नक्षलवादी लोक माझ्याबद्दल तुम्ही बोलून आम्हाला दाखवा, हिंदुत्व प्रसाद लाड. आणि देशाची सुरक्षा शिकवू नका. तुमच्याबद्दल बोलायला गेलो तर खूप बोलू शकतो, फक्त तुम्हाला ताई म्हणतो. नाही, म्हणून वैयक्तिक तुमची- नको, वैयक्तिक तुमची नको. मी आपण मुद्द्याबद्दल चॅनलवरती बोलू. इज्जत करतोय. वैयक्तिक नको, आपण मुद्द्याबद्दल बोलू. हा ताई, नाही please. तुम्ही किती इज्जत कोणाची करता ते मला चांगलं माहितीये, कशासाठी करता तेही माहितीये. माझ्या पर्सनल लाईफ विषयी बोलायला ही चर्चा नाहीये. नाही नाही, पर्सनल त्यामुळे नको. तुम्हाला तुम्ही मला एकच पर्सनल वरती सांगायचंय. तुम्ही आलात, आम्ही नाही नाही, आलो. प्लीज तुम्हाला- पर्सनल नको. आपण मुद्दा तुम्हाला मुद्दा एकच ताई सांगायचंय, मुद्दा चर्चा- ताई मुद्दा पर्सनल तुम्ही यायला जाता. प्रत्येक ताई, मुद्दा. तुमचा तो प्रयत्न असतो. ताई, एक आणि एक कोण एक गोष्ट किती पाण्याने धुतलेलं त्यांनी आहे जी आम्हाला त्यांनी जी माहिती गोष्ट आहे. सांगितली, आम्हाला खरं तर या सगळ्यामध्ये त्यांचं सरकार कसं आलं, ते ईव्हीएमच्या माध्यमातून सरकार आलेलं आहे. तेच ते आता तुमच्या हरला आहेत ना. अदानींना लोकांनी तुम्हाला धारावी तुमची जागा द्यायचं दाखवली आणि नाही, तुमच्या हे नेत्याला जेव्हा पण जागा ठरलं दाखवली. तेव्हा मुंबईची तुमच्या नेत्याला आर्थिक जागा राजधानी दाखवली. आणि महाराष्ट्र एक जण, यावेळी आपण एक जण आम्हाला बोलूया, मिळालंच एक जण पाहिजे. बोलूया. हम्म. तुम्ही लोकसभेला ईव्हीएम वापरताना तुम्ही यावेळेस विधानसभेत वापरा, पण मुंबई आर्थिक राजधानी आम्हाला मिळाली पाहिजे. ही आदेश निघाला आकाकडनं आणि त्यानंतर तुम्ही शरद पवारांना 8 आणि 9 सीट लोकसभेमध्ये मिळाले, तुम्हाला 10 आणि 15 नव्हत्या मिळाल्या, त्या तुम्हाला एकदम 132 आणि 134 सीट मिळाल्या. ह्याच्यावर शेंबड्या पोराचा पण विश्वास नाहीये. अहो, ताई, मग पवार साहेबच म्हणतायत संघानं काम केलं, हे केलं, ते केलं, सांगतायत ना. शरद पवारांना अनेक विचारा भाग काय आहेत ना, केलं ते. त्यातला एक मोठा शरद भाग पवारांना ईव्हीएम विचारा काय आहे. केलं ते. लोकसभेला उद्धव पण ठाकरेला विचारा काय केलं 79 ते. सीट्स जाऊन निर्मला मस्जिदमध्ये पाया सीतारामन पडलात तुम्ही. यांचे पती सुद्धा हे सांगतायत. हा. आणि हे तुम्ही आम्हाला काही सांगू नका हो. तुम्ही सत्तेमध्ये असल्यावर तुम्ही काय करू शकता, कसं करू शकता हे आम्हाला चांगलं माहितीये. तेव्हा प्रसाद लाडांना म्हणावं, तुम्ही जास्ती बोलू नका. तुम्हाला एक दिवस असेल तर ईव्हीएम वर चर्चा ठेवा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. आता मर्कटवाडीचे सुप्रीम लोक कोर्टात सांगतायत चर्चा बॅलेटवर झाल्यानंतर घ्या. तुमचं कोण अहो, ऐकणार आहे हो सुप्रीम EVM कोर्ट काय वरती? हो? ठीक आहे, तुमचं कोर्टाच्या कोण चर्चा- ऐकणार आहे EVM वरती? ईव्हीएमचा मुद्दा आपण ईव्हीएम वर खूप चर्चा झाल्यामुळे मला तर आता आठवत नाही किती ती संख्या होती, ती निवडणुकीपासून नाही, सतत नाही, ते काही झालं मार्केटवाडीचे. नाही. चर्चा बिर्चा काही केलं नाही. मीडिया जे आहे ते याच्यावर कसं आहे, चर्चा मीडिया करत सॉफ्ट नाही. टार्गेट आहे बघा. म्हणजे काय, कुणालाच काय बोलता येत ना मीडियाला बोलणं, पण मीडियानं, तुम्ही सुद्धा त्या चर्चेमध्ये सहभागी झालात ना. मर्कटवाडीच्या नंतर सलग 8 ते 10 दिवस आपण चर्चा केलेली आहे त्या वेगवेगळ्या मुद्द्यांबद्दल. असं काय म्हणताय तुम्ही? मुद्दा हा आहे की आज जेव्हा हे सगळं झालं तेव्हा हे बघा, मी पुन्हा सांगतो आहे तुम्हाला, पवार साहेबांनी घेतलेली भूमिका ही अतिशय मॅच्युअर्ड भूमिका होती. पण तुमचं एक नेते, तुमचे ते काही कुठले तरी तालुका अध्यक्ष बोलले इथं बडे मुद्देला विषय घेतला असं झालेलं नाहीये. तुमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते, आता ते प्रदेशाध्यक्ष होतील अशी चर्चा आहे, आम्हाला माहित नाही. आता गटनेते आहेत. आता गटनेते आहेत. हा, तेवढे तिकडे अमोलजींना खूप हे हसू यायला लागले. एवढे मोठे नेते जेव्हा एखादी भूमिका मांडतात तेव्हा ती पक्षाची भूमिका असं होऊ शकतं ना. दुसरं, प्रताप गडींसारखे देशभर काँग्रेसचा प्रचार करणारे एक प्रचारक आहेत, ते खासदार आहेत. ही लोक जेव्हा बोलतात तेव्हा त्याचं संज्ञान घ्यायचं नाही, त्याच्याबद्दल बोलायचं नाही.
मग तुम्ही राजकारण करता असं म्हणायचं नाही? तुमच्या चॅनलवरतीच मी आता बघितलं, कुमार विश्वास यांचं तुम्ही जे भाषण दाखवलं ते ऐकून मला खरोखरच म्हणजे तैमूर हे नाव ठेवलं असेल त्यांनी, त्या माता पित्यांची ती पूर्ण आपल्या मुलाचं काय नाव ठेवायचा तो अधिकार आहे, परंतु कुमार विश्वास तिथून कुठपर्यंत गेले, म्हणजे किती भयंकर प्रकार आहे. मग असे जर प्रकार लोक जर बोलत असतील तर त्याच्यावर काय काय प्रतिक्रिया काय देणार? मला सांगा ना तुम्ही. म्हणजे देशामध्ये फक्त विष कालवणं हेच जर करायचं असेल, आणि आता पोलीस तपास करतायत, पोलीस तपासानंतर आपल्याला सगळ्या बाबी थोड्या 8-10 दिवसात कळणारच आहे, कशासाठी हल्ला झाला, पैशासाठी हल्ला झाला, त्या की त्याच्यात तपासातून आणि समोर कुठल्या आल्यानंतर वक्तव्य करणं आणि ते सगळे येण्याच्या आधी करणं, म्हणजे ही पण गोष्ट आहे ना. त्याच्यातलं जे गांभीर्य आहे, आपण साधारणपणे काय म्हणतो बरं, की एखादी घटना घडली तर त्याच्या जातीचा उल्लेख नको करायला, खाली त्याचे परिणाम होतील, धर्माचा उल्लेख नको करायला. तुम्ही तर त्या भाजपवाल्यांना उठसूट बनत असता की त्यांनी धर्म काढतात. पण इथं ह्या दोघांकडून सुद्धा धर्म काढणं हे उचित होतं का, हा मुद्दा आहे. नाही नाही, तैमूर नावावरनं ते बोललेले आहेत, तेव्हा ते समजावून घेतलं पाहिजे आपण की कुठल्या याच्यावरती ते बोललेले आहेत. परंतु जितेंद्र आव्हाडांबद्दल अशा प्रकारे बोलणं, म्हणजे ते त्यांचे मतदार मुस्लिम आहेत म्हणून ते अशा प्रकारची विधानं करतात वगैरे. एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. तुम्ही स्वतः कधी आयुष्यात अभ्यास केला नाही, आणि ज्यांचा अभ्यास असेल ते लोक आपलं काहीतरी मतं मांडत असतील. ह्या देश संविधानावर चालतो, आणि देशाचं संविधान सांगते सर्व धर्म समभाव जपला पाहिजे. आज पाहिलं तुम्ही तुमच्या जेव्हा नेत्याच्या म्हणता की संविधानाचं कोरं बहुजन पुस्तक पाहिलं, बहुजन मीडियाने दाखवलं. हिंदू हा एक आहे, तो जितेंद्र सेफ आहे आव्हाडांनी असलं संविधानाच्या पाहिजे. गोष्टी करू मग नये आमच्याकडे. अल्पसंख्याक सेफ नको एक का? एक एक मी येतो त्यांनी safe असू प्रसादजी. नये का? प्रसादजी मग येतो. त्यांच्या सेफ्टी विषयी जर आम्ही काळजी घेते तर तुम्हाला त्याच्यात पोटात दुखण्यासारखं काय आहे? कारण आम्ही संविधान मांडणारे लोक आहोत. आम्हाला देशामध्ये आम्हाला सर्व धर्म समभाव मांडणं हा देशाचा आत्मा वाटतोय. आम्हाला दंगे घडवायचे नाही देशात, पण दंगे घडून जे सत्तेवरती बसतात त्यांना ते सत्ता मिळवण्याचं एकमेव साधन वाटतं, त्यामुळे ते अशा प्रकारचे विधानं करत असतात. ठीक आहे, मी प्रसादजी तुमच्याकडे येतो, नंतर मला अमोलजींकडे जायचं, कारण अमोलजींना याच्याबद्दल काय बोलायचं ते अभ्यासाबद्दल बोलले म्हणून अमोलजी बोलतील त्याच्याबद्दल. प्रसादजी. दंग्याच्या बाबतीत ज्या ताई म्हणाल्या, 1984 साली माननीय पवारसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा राज्यात दंगली झाल्या. 92-93 साली पवारसाहेब काँग्रेसचं सरकार होतं, पवारसाहेब केंद्रात मंत्री होते, नंतर पुन्हा राज्यात मुख्यमंत्री झाले तेव्हा दंगली झाल्या. त्यामुळे दंगली कोणी घडवल्या, जातीयवादाचं राजकारण कोणी केलं, जातीमध्ये तेढ कोणी निर्माण केली, सर्वसामान्य हिंदूंमध्ये देखील आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांमध्ये जातीपातीचं राजकारण कोणी केलं, हे राज ठाकरेंनी वेळोवेळी सांगितलंय. यामध्ये 1 नंबरवर कोणाचं नाव असेल तर ते शरद पवारांचं आहे. आणि राहिला सवाल जितेंद्र आव्हाडांबद्दल, ताई तुमच्यापेक्षा जास्त जितेंद्र आव्हाडांना मी ओळखतो, माझा अतिशय जवळचा मित्र आहे. त्यामुळे त्यांचं राजकारण काय आणि संविधानाच्या गोष्टी तुम्ही आम्हाला शिकवू नका. राहुल गांधीजींच्या आणि तुमच्या नेत्यांच्या हातात असलेलं संविधानाचं पुस्तक आम्ही पाहिलेलं आहे, आतमध्ये मीडियाने दाखवलंय, ते कोरं आहे. आणि ज्या काँग्रेसने एवढ्या वर्षामध्ये 80 पेक्षा जास्त वेळा संविधान बदलण्याचा प्रयत्न केला, त्या काँग्रेस बरोबर तुम्ही आहात आणि तुम्ही आम्हाला संविधान सांगताय. दाखवते ते संविधानाचं पुस्तक माझ्याकडे आहे, लाल पुस्तक, ते आता पूर्ण आम्हाला सांगताय संविधान सांगणार, तुम्ही आम्हाला सांगणार. ज्यांनी दंगली घडवल्या राज्यामध्ये, बॉम्बस्फोट घडवले, त्यांच्या पक्षाचं नेतृत्व तुम्ही करताय आणि तुम्ही आम्हाला सांगणार. मला सांगा, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना किती वेळा दंगली झाल्या? 14 ते 19 कधी दंगली झाल्या? आता मुख्यमंत्री कधी दंगली झाल्या? मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, नारायण राणे मुख्यमंत्री होते, कधी दंगली झाल्या? जेव्हा दंगली झाल्या, जेव्हा दंगली झाल्या तेव्हा काँग्रेसचं किंबहुना शरद पवारांचं राज्य असताना दंगली झालेलं आहे. त्यामुळे दंगली घडवणं, लोकांमध्ये तीळ निर्माण करणं, जातीपातीचं राजकारण करणं, मराठ्यांना ओबीसीशी लढवणं, ओबीसीना धनगरांशी लढवणं, धनगरांना मराठ्याशी लढवणं, हे उद्योगच मुळे तुमच्या पक्षाने केलेले आहेत. मी तुमच्या पक्षात काम केलेला कार्यकर्ता आहे, मला नका सांगू तुमच्या पक्षात काय मला बोलायला द्या. प्रसाद लाड खूप बोललेले आहेत, मला बोला. त्यांना बंद करा आधी. ते वाचतील ते शरद पवारांविषयी बोलतायत. शरद पवारांविषयी त्यांना काडीची माहिती नाही, त्यांच्या अकलेची मला कीव करावीशी वाटते. त्यांना काहीही काडीची माहिती नाहीये, म्हणून ते शरद पवारांनी महाराष्ट्रात देशात दंगे घडवले असले बेजबाबदार विधानं तेच करू शकतात, त्यांच्या पक्षातले लोक करू शकतात.
कधीही अशी बाकी बाहेरची ज्यांना अभ्यासू लोक आहेत, ज्यांना ज्या देशाविषयी या महाराष्ट्राविषयी माहिती काही आहे, विषय ते लोक काढा असं ना. काही बोलणार नाही. अविनाशजी, फडणवीसांनी तुमच्याकडे जे data थांबा थांबा आपण फडणवीसांनी घडलं जे तर करा ना. संविधान त्यांचं म्हणणं दाखवलं पूर्ण होऊ दे. नाही, तुम्हाला त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ दे. अहो, गप्प बसा, त्यांचं जास्ती म्हणणं बोलू पूर्ण नका. होऊ दे. मला- मध्ये तुम्ही घडलं तेव्हा विद्यार्थ्यांना बोलू देत. आता विद्यार्थ्यांना बोलू देत. प्रसादजी. राष्ट्रवादीमध्ये होता तुम्ही इतिहास तुम्ही काढा तेव्हा ताई. राष्ट्रवादीमध्ये ताई, इतिहास शरद काढा. पवारांच्या बंगल्याबाहेर बसलेले पवार असायचे की बोलतोय. मला कुठेतरी आज- संधी द्या आज म्हणून. जिम्मेदारीने तेव्हा तुम्ही बोलतोय. विसरू नका, मी भारतीय जनता विसरलेले नाहीये, पार्टीचा महाराष्ट्राचा मी एक नेता म्हणून विसरलेले बोलतोय. नाहीये. तुम्ही आता नेते झालात, तुम्ही काय आहात ते मला माहितीये, महाराष्ट्राला माहितीये. तेव्हा तुम्हाला फडणवीसांनी मोठं केलं असेल. वैयक्तिक नको ताई, असे मला मी काही दोघांनाही लोकांनी विनंती करतो, महत्त्व वैयक्तिक केलंय. नको, वैयक्तिक ते नको. वैयक्तिक आपण बोलतायत. आपण आपण आणि ते पुढच्या तेव्हा मुद्द्याकडे जाऊ, वैयक्तिक पुढच्या बोलतायत. मुद्द्याकडे जाऊया. मला मला हे बोलायचंय की मिटकरीजींना त्यांनी जे विचारायचं मुद्दे आहे. केलेले मिटकरीजी, ते ताई सगळे ताई ताई मुद्दे वैयक्तिक खोटे नको. आहेत आणि ते जे बोलतायत त्याच्यावर जनतेचा विश्वास कधी बसणार? ठीक आहे ठीक आहे. मला अमोल मिटकरींना आणायचं. अमोल मिटकरीजी, गेल्या काही दिवसामध्ये सातत्यानं धार्मिक रंग विविध ठिकाणी एकमेकांच्या बद्दलचा द्वेष निर्माण केला गेला आणि अशा प्रकारे ही त्याची प्रतिक्रिया असू शकते, अशा प्रकारचं माझ्या कपाटामध्ये असं लाल ते सांगतायत. आणि ताईंचं सुद्धा म्हणणं आहे की तैमूरच्या मुद्द्याच्या अनुषंगानं कुमार विश्वास यांनी केलेलं भाषण ते अनेकांना उद्युक्त करू शकतं, त्यांच्या मनात द्वेष निर्माण करू शकतं. एका नावाला थेट तिथपर्यंत जोडणं कितपत योग्य आहे? कुमार विश्वासचं आपण दाखवलेलं भाषण मी पण ऐकलं. तैमूर खान ज्यांनी भारतावर आक्रमण केलं होतं त्याचं नाव तुम्ही तुमच्या लेकरांसाठी ठेवावं का? ज्या तैमूर खाननी भारत लुटण्याचा प्रयत्न केला आणि नंतरच्या काळामध्ये मग आता त्यांचं म्हणणं कुमार विश्वासांचं असं आहे की सैफ अली खानचे चित्रपट आम्ही चालवायचे, त्यांना तिकीट आमचे सगळे म्हणजे पैसा आमच्याकडून कमवायचा. आणि अशा व्यक्तीला, ज्या व्यक्ती म्हणजे करीना कपूर असतील, आता ते काय एकट्याने त्यांनीच नाव नसेल ठेवलं ना. जर याला धार्मिक अँगल जितेंद्र आव्हाड देत असतील की तैमूर खान हे नाव सैफ अली खाननी ठेवलं म्हणून मुस्लिम द्वेष, तर तैमूर खानची माय ही हिंदू आहे, करीना कपूर. दोघा नवरा बायकोचं मत असेल ना की इसका नाम तैमूर रखना है क्या. अशा अनुषंगानं ज्या पद्धतीनं कुमार विश्वासने भाष्य केलं त्याचा काही वेगळा अर्थ घेण्याची गरज नाही. अनेक नावं त्यांनी हे पण म्हटलं, तुम्ही दुसरं नाव ठेवू शकता, युसुफ नाव ठेवू शकता, अनिस नाव ठेवू शकता, अनेक नावं ठेवू शकता. आता एखाद्याचं नाव अफजल असलं समजा, अरे तुझ्या आताच्या मुलाचं काळात ठेव ना तू. त्या कुमार विश्वासला सांग तुझ्या मुलाचं ठेव तुझ्या आवडीने नाव. तसं म्हणा, ते दचकले ना. कुमार विश्वासला म्हणा तुझ्या आवडीचं नाव ठेव तू. दुसऱ्याच्या मुलांची कशाला नावं सुचवतो? आता असं आहे की विद्याताई वयानं मोठ्या आहेत, मानाने मोठ्या आहेत, त्यामुळे आम्ही त्यांचं सगळं शांततेने ऐकून घेतलं. आणि लहान असताना आमची त्यांना विनंती आहे की आम्ही जर बोलत असू तर जरा थोडा तरी तुम्हीच आम्हाला सांगता की राजकारणात पेशन्स ठेवला पाहिजे. तुम्ही चर्चेवर मीडियावर येतं तेव्हा विद्यार्थ्याला काय होतं मला कळत नाही. आता शांततेने ऐका, मी कुमार विश्वास पर्यंत तुमचा निरोप पाठवतो. कोणी कोणाच्या मुलाची काय नावं ठेवायची, उद्या तुम्हालाही वाटलं तुमच्या नातवाचं तैमूर नाव ठेवा विद्यार्थी, तर तुम्ही नक्की ठेवू शकता. तो आपापला अधिकार, तो काय प्रश्न नाही, तुम्ही ठेवा. म्हणजे तैमूर एखादा तैमूर चव्हाणही असला तरी काय आम्हाला काय अडचण नाही. आमचं म्हणणं ते नाही. कुमार विश्वासचं जे काही वक्तव्य आहे त्याचं म्हणणं असं आहे की अशा प्रकारची आक्रमण करणारी नावं ठेवण्यापेक्षा दुसरी नावं ठेवायला पाहिजे होती. त्याला मुस्लिम समाजातली इतरही नावं सांगितली. आता प्रश्न असा आहे, याला जातीय रंग देण्याचा कोण प्रयत्न करतंय? महाराष्ट्रात अलीकडच्या काळात ज्या काही घटना घडल्या, म्हणजे एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर मग त्या व्यक्तीची जात चिटकते. कुठलंही प्रकरण घ्या तुम्ही, लातूर मधलं घ्या, बीड मधलं घ्या, परळी मधलं घ्या, ती व्यक्ती गेली, त्या व्यक्तीला मारहाण झाल्यानंतर मग समाज किंवा जात एक फॅक्टर उभा झाला अलीकडच्या काळात. दुसरीकडे आपण म्हणतो शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, ही जी पुस्तकं वाचून, जास्त पुस्तकं वाचल्यानंतर सुद्धा, पुस्तकं वाचणाऱ्यांचे दोन प्रकार आहेत बडेसाहेब. मी पण पुस्तक वाचतो. पुस्तक वाचणारे दोन प्रकार, एक तर पुस्तकाची नशा आणि पुस्तकांच्या नशेनंतरची एक नशा, त्याच्यानंतर आलेलं ट्विट, हे ट्विट जातीय दंगली निर्माण करणार असतं. आता विद्यार्थ्यांचं तुम्ही जर ऐकलं असेल तर त्यांनी काय म्हटलं की फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे अभ्यासक जितेंद्र आव्हाड, पुस्तकांचे अभ्यासक जितेंद्र आव्हाड, राज्यघटनेला मानणारे जितेंद्र आव्हाड, महाड चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जाडणारे पण जितेंद्र आव्हाड, हे मात्र ते सोयीनं विसरतात. माझं म्हणणं स्पष्ट आहे की तैमूर खानच्या वडिलावर जो चाकूचा हल्ला झाला म्हणजे सैफ अली खानवर, याचं राजकारण आता आजच्या घडीला ते सगळं चर्चेला आलं. याच्या अनुषंगानं ज्या काही राजकीय वेगळ्या वेगळ्या कंड्या पिकवल्या गेल्या, अगदी संजय राऊत बोलले, अगदी ट्विट आला आव्हाडांचं. आता ते प्रसाद लाडसाहेब बोलले ते बरोबर आहे की त्यांना एक नेहमीची एक सवय, वात्रट सवय आहे जितेंद्र आव्हाडांना. ते काहीतरी
कुठेतरी मिठाचा खडा टाकायचा आणि मूळ मुद्द्याला बगल द्यायची, भरकटवायची. तुम्ही बघा मसाजोग प्रकरणात त्यांनी तेच काम केलं. म्हणजे जो समाज, मराठा समाज, वंजारी समाज एकत्र गुन्ह्या गोविंदानं अनेक वर्षापासून त्या बीड जिल्ह्यात परळी शहरामध्ये राहतो. आज काय परिस्थिती झाली तिथं? आज म्हणजे एक तर अशी मला एक फोन असा आला की दोघं एकाच ऑफिसमध्ये क्लास 1 ऑफिसर आहेत, एक मराठा समाजाचे, एक वंजारी समाजाचे, पण या अशा घटनेमुळे दोघंही एकमेकाला द्वेषाच्या भावनेतून पाहायला लागले. हे कोण पेरतंय? तुम्ही कोण्या तोंडानं म्हणताय मग फुले शाहू आंबेडकरांचा मला फक्त शेवट एक सेकंद कंप्लीट करतो की या सगळ्या विषयाचं नुसतं राजकारण करू नका, काही गरज नाही राजकारण करण्याची. ज्याने सैफ अली खानवर हल्ला केलाय तो हल्लेखोर काही राजकीय म्हणजे तो काही जातीय रंग देऊन किंवा जातीय आवेशापोटी आला नव्हता. त्याला त्यांच्याकडून पैसे घ्यायचे होते, काहीतरी पैसे लुटायचे होते, म्हणून त्याने हल्ला केला. आणि मीडियानी सुद्धा आता मीडिया सॉफ्ट टार्गेट आहे असं तुम्ही म्हणता, आम्ही सॉफ्ट टार्गेट म्हणत नाही मीडियाला, की टार्गेट करत नाही, पण मीडियानी आता नाफेडची खरेदी बंद आहे, शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, हे प्रश्न मांडले पाहिजे. तैमूर खानच्या वडिलाचं थोडं दाखवणं बंद करा. निश्चित आम्ही दाखवू. आणि राजकीय नेत्यांनाही माझी विनंती आहे, सकाळी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 4-2 सामाजिक प्रश्नांबद्दल आपण सगळ्यांनी भूमिका घ्या. ठीक आहे. मला एक मुद्दा ताईंचा मला वाटतं की महत्त्वाचा आहे, त्या संविधानाचं पुस्तक दाखवताय. ताई तुम्हाला काय दाखवायचंय? नाही, मला प्रसाद लाड जे म्हणाले की ते जे राहुल गांधी जे काय संविधान दाखवतात ते कोरं संविधान आहे, तर फडणवीसांनी निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेला असं प्रिंटिंग प्रेस मधनं असं खोटं पुस्तक करून घेतलं की ज्याचं बाइंडिंग आणि हे असं असेल, या कॉन्स्टिट्यूशन सारखंच आहे, परंतु लोकांना मात्र त्यांनी असं दाखवलं की राहुल गांधींचं पुस्तक हे कोरं आहे. हे पुस्तक कोरं नाही. राहुल गांधींचं आपल्या म्हणजे हे भाजप, ऐका आता मध्ये बोलू नका, आता मध्ये बोलू नका. रेकॉर्डिंग नाही मी बोलतो, प्रसादजी बोलतो. आता बोलू नका. ताई समभाव मानायला तयार कॉन्स्टिट्यूशन म्हणजे राहुल गांधी हा सच्चा नेता आहे. थोडंसं कन्फ्युजन होत आहे. ताई फडणवीस सर्व धर्म समभाव माना, कोरं संविधान दाखवून ताई माझा वेळ संपलाय. मी फक्त एक क्लिअर करतो. ताई तुमच्याकडचं जे हे संविधान आहे ते कोरं होतं असं त्यांचं म्हणणं नव्हतं. आरोपी विमानात शर्मा बंधूला घेऊन फिरले. नाही तुमच्याकडचं जे संविधान आहे ते कोरं आहे असं नाही. त्या दिवशी कार्यक्रमात जे दाखवलं गेलं ते कोरं आहे. तेव्हा माध्यमांनी ती बातमी केली होती. हे राहुल गांधींनी कॉन्स्टिट्यूशन आहे आणि खरं कॉन्स्टिट्यूशन आहे. बरं जाऊ दे, तो आज मुद्दाच नाहीये. आणि बरं ठीक आहे, माझा वेळ संपलाय. मी दोघांनाही थांबवतो. आम्ही जेव्हा प्रेक्षकांना विचारलं ही जी थेरी मांडली जाते ती योग्य आहे का, बघा बडे मुद्द्याच्या माध्यमातून आज आपण चर्चेला मुद्दा आणलेला होता की या सैफ अली खानवरच्या हल्ल्याचं राजकारण केलं जातंय का, त्याला धार्मिक रंग दिला जातोय का. तर बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. प्रेक्षकांना सुद्धा वाटतंय, 74% लोकांना वाटतंय की हो याचं राजकारण केलं जातंय, याला धार्मिक रंग दिला जातोय. 26% लोकांना नाही असं वाटतंय. पण आज या चर्चेमध्ये आपण भूमिका मांडलीत, आपली मतं मांडलीत, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आज बडे मुद्देमध्ये आपण इथेच थांबतोय, पण उद्या नव्या मुद्द्यासह पुन्हा भेटूया. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.